चौक मंडई येथील दुकाने खाली करण्याच्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला. जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथे दुकानाच्या जागेच्या वादातून एका युवकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जनता फालुदा स्टॉल चालक व त्यांचे कुटुंबीय यांना काही दिवसांपासून दुकान व गोडाऊनची जागा खाली करण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी चौक मंडई येथील दुकानावर आलेल्या संशयितांनी दुकान बंद करा, जागा खाली करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित कुटुंबाने गोडाऊनची जागा 15 मे रोजी खाली करून दिली होती. दरम्यान 19 मे 2026 रोजी दुपारी शोएब सदरू तांबोळी हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी शिंगाडा तलाव परिसरातील वैष्णवी कार डेकोर येथे गेला होता. तिथून परत येत असताना चौक मंडई परिसरातील तिघांनी त्याला अडवून जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात शोएब तांबोळी याच्या डोक्याला, हाताला, पायाला तसेच डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर CNS रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शोएब अस्लम शेख, तौसिफ मोबिन शेख आणि सोहेल मोबिन शेख सर्व राहणार चौक मंडई, जुने नाशिक यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.